त्यानंतरची एक महत्त्वाची बातमी मुंबईतली आहे। मुंबईच्या राणीच्या बागेतील रुद्र वाघापाठोपाठ शक्ती वाघाचाही मृत्यू झाल्याचं आता समोर येत आहे। राणीची बाग प्रशासनानं रुद्र वाघापाठोपाठ शक्ती वाघाचाही मृत्यू झाल्याचा धक्कादायक खुलासा आता केलेला आहे। रुद्र वाघाच्या मृत्यूची बातमी लोकशाही मराठीनं सर्वात आधी उजेडात आणलेली होती। मात्र आता रुद्र वाघाच्या मृत्यू होण्यानंतर 2 महिन्यानंतर राणीच्या बाग प्रशासनानं हा आणखी एक धक्कादायक खुलासा केलेला आहे। भाजपचे नेते नितीन बनकर यांच्या पत्रानंतर हा खुलासा करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर महिन्यामध्येच या वाघाचा मृत्यू झाला होता। मग 2 महिने हा मृत्यू का लपवला असा सवाल बनकर यांनी प्रशासनाला केलेला आहे। तर मुंबई पालिका आयुक्तांनी या सगळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी सुद्धा नितीन बनकर करतायत। मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाला आज पत्र लिहिलं होतं। राणीबाग प्रशासनाने मला त्या पत्राचं उत्तर दिलं असता ते उत्तर ऐकून मला फार मोठा धक्का बसला। कारण शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू झाला हे नक्कीच आहे, परंतु रुद्र नावाच्या वाघाचा मृत्यू देखील 25 ऑक्टोबर 2025 रोजी झाला आणि शक्ती नावाच्या वाघाचा मृत्यू 17 नोव्हेंबर 2025 रोजी झाला। म्हणजे 2 वाघांचा मृत्यू 2 सलग महिन्यांमध्ये झालेला आहे। ही बाब अतिशय गंभीर आहे। याचा अर्थ राणीबाग प्रशासनाच्या गलथानपणामुळे या 2 वन्यजीवांचा जीव या ठिकाणी गेलेला आहे। दोन्ही वाघांच्या मृत्यूचं खरं कारण काय ते जनतेसमोर आलं पाहिजे। अन्यथा हे आपण जर याची व्यवस्थित माहिती दिली नाही तर भारतीय जनता पार्टीतर्फे आम्ही या ठिकाणी उग्र आंदोलन करून चौकशी समिती नेमण्याबद्दल या ठिकाणी आग्रह भूमिका घेऊ। त्याआधी सुद्धा एका वाघाचा मृत्यू झाला होता, मात्र 1 आठवड्यापर्यंत याच्या संदर्भात कुठली घोषणा प्रशासन केली नव्हती। आता 4थ्या वाघासंदर्भात सुद्धा प्रशासन कुठली माहिती देण्यास तयार नाही असे प्रशासनाने पुढच्या 48 तासामध्ये या संदर्भामध्ये माहिती द्यावी अशा प्रकारची विनंती आमची प्रशासनाला राहील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।